फ्रेंच कट ब्लाऊज कटिंग करणे आता अगदी सोपे आहे. खालून मी 3.5 इंच घेतलेला आहे आणि वरच्या बाजूने 4.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. खालच्या बाजूने पुन्हा अर्धा इंच टक्स घेऊन तिथे मी निशाण बनवून वरच्या मुंड्याच्या बाजूने अर्धगोल असा शेप देऊन घेतलेला आहे फ्रेंच कटचा. त्यानंतर पुढच्या भागाची कटिंग करायची आहे, त्यामुळे मी हा वरचा कापड जो आहे तो त्याच्यावर आथरून पुढच्या बाजूने अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि तो जो आपला छापलेला भाग आहे तो पूर्ण मी इथे आखून घेतलेला आहे आणि या साईडने मी आतमधला भाग इथे कटिंग करणार आहे. आणि पूर्ण ही झाली आपली समोरची कटिंग. आता मी जो आपला पाठीमागचा भाग आहे त्यावर मी इथे ठेवून बघितलेला आहे, बरोबर कटिंग झालेलं आहे आपलं. त्यानंतर हा साईडचा भाग आहे, हा पण बरोबर हा छापून घेणार आहे आणि त्या साईडने मी अर्धा इंच वाढवणार आहे. बाकी जसे आहे तसे मी इथे कटिंग करून घेणार आहे.